तुम्हालाही वजन कमी करायचंय का? हो, तर मग जपानी जीवनशैलीच्या या 10 टिप्स जरूर वापरून पहा. मित्रांनो, वजन कमी करणं ही एक जटिल प्रक्रिया आहे जी आहार, व्यायाम आणि जीवनशैली यासारख्या विविध घटकांनी प्रभावित होते. परंतु जपानी संस्कृतीत काही सामान्य तत्वे आहेत जी निरोगी वजन राखण्यास हातभार लावतात. जपानी आहार आणि जीवनशैली संतुलित, संयमित आणि जागरूक खाण्यावर भर देते, जे नैसर्गिकरित्या शरीराचे निरोगी वजन राखते. कॅलरीज मर्यादित करण्यावर किंवा संपूर्ण अन्न गट काढून टाकण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अतिरेकी डाएट प्लॅन्स ऐवजी जपानी खाण्याच्या सवयी पोषक तत्वांनी भरलेल्या ताज्या आणि कमीत कमी प्रक्रिया केलेल्या अन्नांना प्राधान्य देतात. जसं की मासे, भाज्या, आंबवलेले पदार्थ आणि ग्रीन टी यांचा समावेश खाण्यात केल्याने चयापचय अर्थात मेटाबॉलिझम वाढवतं आणि पचनास मदत करतं. मित्रांनो, या सवयी केवळ चरबी कमी करण्यास हातभार लावत नाहीत, तर एकूणच आरोग्य सुधारतात, ज्यामुळे वजन व्यवस्थापनासाठी ते एक सुरक्षित आणि शाश्वत दृष्टिकोन बनवतात. जपान हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जेथे लठ्ठपणाचे प्रमाण कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या खास आहाराच्या सवयी आणि जीवनशैली. तर आज आपण जपानी जीवनशैलीच्या अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत. जेवणाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. जपानी लोक संतुलित आहार, संयम आणि आनंद घेऊन अन्न खाण्यावर भर देतात. जेवणापूर्वी इटाडाकी मासू हा जपानी शब्द उच्चारला जातो, ज्याद्वारे अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल, परंतु जेवणाआधी जेवणाप्रती ग्रॅटिट्यूड अर्थात कृतज्ञता व्यक्त करणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच प्रत्येक धर्मात कोणत्याही जेवणाआधी कृतज्ञता प्रार्थना जरूर म्हटली जाते, ज्याचा आरोग्यावर व पचन संस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. अन्न चांगलं चावून खाणे. जपानी लोक अन्न हळूहळू योग्यरित्या चावून व प्रत्येक घासाचा आनंद घेत आणि कौतुक करत खातात. हळूहळू व प्रत्येक घास नीट चावून खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचतं आणि मेंदूला वेळेत पोट भरल्याचा संकेत मिळतो, ज्यामुळे जास्त अन्न खाणे टाळण्यास मदत होते. निरोगी पचनासाठी अन्न योग्यरित्या तोंडात चावणे व चघळणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण आपल्या तोंडापासूनच पचन क्रियेला सुरुवात होते. म्हणूनच घाईघाईने खाण्याची सवय सोडून द्या व खाण्याचा आनंद घेत खा, कारण यामुळे आरोग्य चांगलं, पचन सुलभ व वजन नियंत्रणात राहतं. तसंच टीव्ही किंवा इतर डिस्ट्रॅक्शन्सना दूर ठेवून अन्न खाल्ल्याने देखील खाल्लेल्या अन्नाचा स्वाद मेंदूपर्यंत अधिक तत्परतेने पोहोचतो, ज्यामुळे पचनासाठी गरजेचे एन्झाईम्स योग्यरित्या रिलीज होतात व पचनास मदत होते आणि निरोगी वजन राखण्यास हातभार लागतो. संतुलित व प्रमाणशीर आहार. जपानमध्ये जेवण लहान वाट्या व प्लेट्स मध्ये दिलं जातं. तसंच पारंपरिक जपानी जेवणात 1 वाटी भात, 1 वाटी सूप आणि 3 इतर पदार्थ असतात. याशिवाय अतिरिक्त आहार घेतला जात नाही. या संतुलित व प्रमाणित दृष्टिकोनामुळे जास्त न खाता विविध पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाल्लं जातं. म्हणूनच या तंत्राचा अवलंबन करून तुम्ही संतुलित आणि प्रमाणित आहार घेऊ शकता आणि अनावश्यक कॅलरीजचा वापर टाळू शकता. हारा हाची बू पद्धती. जपानमध्ये हारा हाची बू नावाची परंपरा आहे, ज्याचा अर्थ आहे 80% पोट भरेपर्यंतच खा. ही जाणीवपूर्वक खाण्याची सवय पोट पूर्णपणे भरणं टाळण्यास मदत करतं, ज्यामुळे ओव्हर इटिंग अर्थात जास्त अन्न खाणं टळतं. पचनाच्या समस्या दूर होतात व कॅलरीजचं सेवन कमी करतं आणि जास्त आहार सेवन होण्यापूर्वी मेंदूला पूर्णतेची जाणीव होते. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर हारा हाची बू या जपानी पद्धतीला आपल्या खाद्य पद्धतीत समाविष्ट केल्यास वजन नैसर्गिकरित्या हळूहळू कमी होत जातं. ग्रीन टी प्या. ग्रीन टी जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे चयापचय अर्थात मेटाबॉलिझम गतिमान करण्यास आणि फॅट युटिलायझेशनची प्रक्रिया
वाढवण्यास मदत करतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कॉफी किंवा साखरयुक्त पेयांऐवजी ग्रीन टीचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा. ताजे आणि हंगामी अन्न खाणं. जपानी पाककृतीचा मोठा भाग ताजे आणि हंगामी अन्नावर अर्थात सीझनल फूड्सवर आधारित आहे. हंगामी फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जे त्या सीझन मध्ये आपल्या शरीराला आवश्यक असतात. थोडक्यात हंगामी अन्न हे योग्य वेळेत निसर्गाकडून आपल्याला मिळालेली भेटवस्तू असते आणि त्याचं सेवन केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर वजन कमी करण्यासही मदत करतं. कुटुंब आणि मित्रांसह जेवण करा. जपानी संस्कृतीत सामाजिक दृष्ट्या खाण्याला खूप महत्त्व दिलं जातं. ते कुटुंब आणि मित्रांबरोबर बसून जेवायला प्राधान्य देतात, ज्यामुळे अन्न हळूहळू आनंद घेत आणि संतुलित प्रमाणात खाल्लं जातं. एकट्या खाण्याच्या तुलनेत लोकांबरोबर खाल्ल्याने जास्त खाणं टाळता येतं. फर्मेंटेड फूड अर्थात आंबवलेले अन्न खाणं. आंबवलेलं अन्न पचनास मदत करतं व गुड गट मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे संतुलन राखतं, जे चांगल्या वजन व्यवस्थापनाशी संबंधित आहे. लो फॅट कुकिंग मेथड्स. जपानी स्वयंपाक पद्धतीमध्ये बहुतेकदा वाफवणे, ग्रिलिंग करणे आणि उकळणे या पद्धतींचा समावेश असतो, ज्यामुळे खाद्य घटकांची नैसर्गिक चव टिकून ठेवताना अतिरिक्त फॅट्सची आवश्यकता कमी होते. जपानी जेवणात तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो आणि सगळ्यात शेवटी व महत्वाचं म्हणजे दैनंदिन क्रियाकल्पांमध्ये शारीरिक व्यायामाचा समावेश करणे. जपानी लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींचा समावेश करतात. ते चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक वापरणे यांना अधिक पसंती देतात. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर त्यांना तंदुरुस्त आणि उत्साही देखील ठेवतं. जर तुम्ही व्यायामासाठी वेगळा वेळ काढू शकत नसाल तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत अधिक हालचाल करण्याची सवय ठेवा. मित्रांनो, या जपानी आरोग्य पद्धतींचा समावेश करून तुम्ही संपूर्ण आरोग्य राखून सस्टेनेबल अर्थात शाश्वत प्रकारे चरबी कमी करू शकता. या सर्व सवयी नैसर्गिक संतुलित पोषण, सक्रिय जीवनशैलीवर व माइंडफुल ईटिंग हॅबिट्स वर भर देतात, ज्यामुळे ते वेट मॅनेजमेंट अर्थात वजन व्यवस्थापनासाठी एक निरोगी आणि प्रभावी दृष्टिकोन व उपाय बनतात. पण या टिप्सचा वैयक्तिक प्रतिसाद वेगवेगळा असू शकतो, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. वजन कमी करणं ही एक बहुआयामी प्रक्रिया आहे. या टिप्सना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि हेल्थ केअर प्रोफेशनलशी सल्ला मसलत करून एकत्रित केल्यास वजन कमी करण्यास अधिक प्रभावी योगदान मिळू शकतं. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.